पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचं कार्यालय जे आहे ते मेल आलेला आहे की बॉम्बनं उडवून देऊ, नक्की मेल काय होता, किती वाजता हा मेल आलेला आहे आणि मेलमध्ये नक्की त्यांनी काय म्हटलं? माझ्याकडे मेल सकाळी आला आणि मेलमध्ये असं म्हटलंय की 1:11 ते मेयर ऑफिस उडवून टाकतील म्हणून. असे बरेच ठिकाणाची त्याच्यामध्ये नावं दिली आहेत त्यांनी जिथे त्यांना बॉम्ब ब्लास्ट करायचा आहे. आणि मेलमध्ये खाली खलिस्तान नॅशनल आर्मी असं नाव लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता काय धमक्या दिल्यात पण आमचं काम चालू आहे. काय नक्की किती वाजता मेल आला आणि ह्याचा उद्देश काय असावा असं तुम्हाला वाटतं की पुण्यातल्या महापौर कार्यालयाला थेट धमकीचा मेल यावा? हो, पुण्याच्या महापौर कार्यालयाला थेट धमकी आहे आणि आता आपले पोलीस पण तिथे आलेत, त्यांचं चालू आहे, तपासतायत ते सगळीकडे. आणि आपलं गृह खातं सक्षम आहे, त्यामुळे मला वाटत नाही असं काही होईल म्हणून. जे खलिस्तानी संघटनेच्या याच्यामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याचं नक्की कनेक्शन काय असावं की तुम्ही असं म्हणताय की अनेक ठिकाणांना सुद्धा त्यांनी मेल केलेला आहे, कोणकोणती अशी ठिकाणं आहेत आणि मग त्यात पुण्याचं महापौर नक्की का? मेल्समध्ये अनेक ठिकाणे आहेत, त्यामध्ये महापौर कार्यालय आहे, RSSचे काही शाखेंचा उल्लेख केला आहे, नागपूरपर्यंत बॉम्ब ब्लास्ट होतील असं त्याच्यात म्हटलेलं आहे. पण मी मगाशी तुम्हाला म्हणाले तसं की आपलं गृह खातं सक्षम आहेत, आदरणीय अमित शहा आहेत, आदरणीय फडणवीस साहेब आहेत, हे नक्कीच याला पाहतील आणि चोख उत्तरसुद्धा देतील. आणि आमचं काम ॲज युज्युअल चालू आहे. माझी प्रभाग समितीची बैठक चालू आहे, आमच्या व्हिजिट्स चालू आहेत पावसाळ्यापूर्वीच्या, तर आमचं काम चालू आहे. तर ते काय धमकीमुळे आमचं काम काही थांबत नाही. याआधी म्हणजे आता तुम्ही प्रमुख पदावरती काम करताय, मात्र याआधी तुम्ही तुमचे पती असतील किंवा मग तुम्ही जी हिंदुत्वाची भूमिका सातत्यानं पुणे शहरामध्ये मांडत होतात किंवा पक्षाची भूमिका घेऊन जात होतात, कदाचित त्याचं काही कनेक्शन असावं का? आता ते तपासून मला पोलिसच सांगतील, कारण मेल पाहिल्यावरती मला असं काही वाटत नाही काही असेल. पण त्याचं समजा काही कारण असेल तर ते थोड्या वेळाने आपल्याला कळेल. मला आता काही कल्पना नाही. सध्या महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना काय सूचना दिलेल्या आहेत आणि आपण काय खबरदारी घेऊ? महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तर आपण बिल्डिंगमध्ये म्हणजे बिल्डिंगच इव्हॅक्युएट केली ना, आपण सगळ्यांना बाहेर काढले. तर जोपर्यंत पोलीस काही सांगत नाही तोपर्यंत कामकाज तर काही चालू होणार नाही. त्या परिसरामध्ये गोंधळ किंवा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, सगळ्यांना काय आवाहन कराल? सगळे कर्मचारी खाली रस्त्यावरती बोलवण्यात आलेले आहेत, बॉम्ब स्क्वॉड त्या ठिकाणी दाखल झाले, काय आव्हान? नाही, भीतीचं वातावरण आहे असं मला वाटत नाही. आपण फक्त खबरदारी म्हणून चेक करायला सांगितलेलं आहे, भीतीचं वातावरण नाही. मी तर असं आवाहन करेन की कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आपण पाहतोय की ह्या होत्या महापौर मंजुषाताई नागपुरे. त्या सांगतायत की आमचं काम अजूनपर्यंत सुरू आहे, मात्र जो धमकीचा मेल आलेला आहे त्याचा तपास पोलिसांकडून केला जाईल. मात्र सध्या पूर्ण बिल्डिंग जी आहे ती इव्हॅक्युएट करण्यात आलेली आहे आणि पुढच्या खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सगळ्यांना खाली बोलवलं, अशी प्रतिक्रिया मंजुषाताई नागपुरेंनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरापर्सन अभिजित पिसेसोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.